आज होता माऊच्या फेवरेट दादाचा बर्थडे. तर त्या अगोदर नमस्कार मंडळी, मी शीतल. सकाळची सगळी कामं पटापटा आवरली आणि मग त्यानंतर ना मी दुपारचं जेवण बनवायला घेतलं. तर दुपारच्या जेवणामध्ये मी बटाट्याची भाजी आणि चपात्या करत होते. तर चपात्या करता करता माऊची बघा मधी मधी सारखी लुडबुड चालली होती. तर तिला पण म्हणजे पोलपट लाटणं पाहिजे होतं. म्हणजे माऊ 1.5 वर्षाचीच आहे फक्त, म्हणजे तरी पण बघा ती मला फक्त बघून बघून म्हणजे इतकं, म्हणजे ती बघा कशी करते चपात्या. तर ती मला चपात्याच करू देत नव्हती, सारखी म्हणत होती की मला दे म्हणून. तर तिला करायच्या होत्या त्या चपात्या. त्यानंतर मग आम्ही जेवण केलं सगळ्यांनी आणि मग राशन भरायला घेतलं, कारण की राशन आणून बरेच दिवस म्हणजे झाले होते, पण तरी पण काही वेळच भेटला नाही भरायला. तर म्हटलं आज तरी भरून घ्यावं म्हणून तर भरत होते. तर त्यामध्ये पण बघा ह्या मॅडम आमच्या कशा मधी मधी करत होत्या, काहीच काम करू देत नाही, सारखं मधी मधी करत असती. आणि हे बघा इथे मी सामान भरता भरता मॅडमनी तोपर्यंत वाटाणा, हिरवा वाटाणा जो असतो ना तो तोंडात घातला. म्हणजे ती आता आहे ना सारखी तशी करते, काही ना काही जे काही तोंडात तिला भेटेल ना ते सारखं ती तोंडात घालत असती. त्यानंतर मग हे कांदे वगैरे पण आणले होते, तर ते म्हणजे सगळं त्याचं साल वगैरे काढून ते व्यवस्थित करून सगळं ठेवले. माझे मम्मी पप्पा गावाला गेले होते, तर त्यांनी येताना थोडं सामान आणलं होतं, थोडे थोडे तांदूळ आणले होते. परत माझ्या मावशीची यात्रा होती, तर तिकडनं ते प्रसाद वगैरे सगळं घेऊन आले होते. तर ते सगळं एकत्र नीट करून ठेवलं. माऊला म्हटलं जा बाहेर जाऊन झाडू घेऊन ये, तर लगेच जाऊन झाडू घेऊन आली. आणि त्यानंतर मग आम्ही बर्थडे सेलिब्रेशनला चाललो होतो, त्याला गिफ्ट घेतलं आणि त्यानंतर ना बघा बर्थडे वगैरे झाला. चिल्लर पार्टीचा आणि आमच्या इथे गावात कीर्तन होतं, तर मग ते सुद्धा आम्ही बघायला गेलो. तर ही बघा माऊ माझी कशी टाळ्या वाजवतीये. आम्ही मागेच बसलो होतो, कारण की पुढे खूप गर्दी होती आणि लहान बाळ असल्यामुळं कसं ती परत बसली नसती तिथे, त्यामुळे आम्ही मागेच बसलो होतो. आणि तिथे महाप्रसाद सुद्धा होता, तर तो महाप्रसाद घेतला आणि मग घरी आलो. असा संपला आमचा आजचा दिवस. चलो बाय.